नमस्कार, माझं नाव माधुरी चव्हाण. मी सनेज कंपनीतून काम करते आणि मी आता रबाळ इथे आहे नवी मुंबईमध्ये. माझ्याकडे एक फॅमिली आहे. त्यांना मी काही त्यांचा हेल्थ इश्यू होता. त्या हेल्थ इश्यूवरती मी आमचे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते त्यांना शेअर केले. आता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया ते त्यांना ह्या प्रोडक्टबद्दल काय अनुभव मिळाला आणि कशाप्रकारे त्यांना प्रॉब्लेम क्लिअर झाला आहे तो आपण त्यांच्या तोंडून ऐकू. नमस्ते मावशी, जरा मला तुमचा जो हेल्थ इश्यू होता त्याच्याबद्दल मला जरा सांगाल, काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? हेल्थ इश्यू म्हटलं तसं मला पण होता आणि माझ्या मिस्टरांना पण आहे. माझे मिस्टर यांचं नाव पुष्कराज शशिकांत बावडेकर. तर आम्हाला दोघांना हेल्थ प्रॉब्लेम भरपूर, माझ्यापेक्षा जास्त ह्यांना आणि यांच्यापेक्षा मला. तर मी आणि ह्यांनी दोघांनी आम्ही हा ज्यूस घेतला. माझा प्रॉब्लेम असा म्हणजे थकवा, अशक्तपणा हा तर होताच भरपूर. आणि यांना म्हणजे गेले 20 वर्ष ते फिट्स वरती गोळ्या घेत आहेत. गोळीचं नाव आहे सिरोक्विन असं काही नाव आहे. पण त्या गोळ्या 15-20 वर्ष त्यांचे चालू आहेत. आणि फिट म्हणजे एकदम अशी आली का ते थांबत पण नाही, एवढा त्यांना त्रास. पण आता काही 2 महिन्यापूर्वी मॅडम भेटल्या, त्यांनी हा आम्हाला ज्यूस शेअर केला, दिला. म्हणाल्या घ्या, तुम्हाला कसा अनुभव येतोय बघा, मग तुम्ही तुमचा रिझल्ट सांगा. पण हा 2 महिने आम्ही दोघांनी घेतला. अक्षरशः सांगते की ह्यांनी ना आठवड्यात ना 2 ते 3 वेळाच गोळ्या घेतल्या असतील. ज्या गोळ्या त्यांना डेली 1 दिवसाला 2-2 गोळ्या घ्यायला लागायच्या. त्याशिवाय त्यांची फिट्स थांबायची नाही. गोळी घेतली की त्यांना अति फिट्स यायचे. पण मधी आणि दात त्यांचे ओठ पण बंबाळ व्हायचे. लगेच फिट व्हायचे. एका दिवसाला त्यांना 2 गोळ्या घ्यायलाच लागायच्या, तेव्हा त्यांची फिट थांबायची. गोळ्या थांबायच्या. हे ज्यूस चालू केल्यापासून आता आठवड्यातनं ते 1-2दाच घेतात. तरी मी त्यांना म्हणते की तुम्ही दुर्लक्ष करू नका गोळ्यांकडे. भेटत नाही, मी आहे व्यवस्थित. मला ह्याने खूप आराम येतोय आणि बरं पण वाटतं. आतून मला रिलॅक्स वाटतंय, माझी बॉडी आतून रिलॅक्स वाटते. म्हणजे आता त्यांना फिट्सचा प्रॉब्लेम होतो का? फिट्स त्यांना आता 20 वर्षापासून त्यांना मेंदूला मार लागलेला, तेव्हापासून त्यांना फिट चालू होती. तेव्हापासून त्यांच्या केमला ट्रीटमेंट चालू झाली, त्याच्या गोळ्या चालू आहेत. डॉक्टर बोलले त्यांना ही गोळी बंद करायची नाही तर तुमचा प्रॉब्लेम वाढेल. आणि त्या गोळीच्या डॉक्टरांच्या विश्वासावर ते गोळी बंदच नाही करायचे. मला बोलायचे मला काय हे देऊ नकोस, मला माहिती आहे, मला डॉक्टरने सांगितलंय गोळ्याच चालू ठेवा. मी म्हटलं थोडं अनुभव तर घेऊया आपण. पण त्यांनी घेतलं की त्यांना खूप पटलं. म्हणजे आता हे डेली घेतात ते? डेली म्हणजे डेली न विसरता. मी एक वेळ विसरेल पण ते नाही, मला तू दिलंच नाही. मग आता त्याला फिटचा प्रॉब्लेम होतो? आता म्हणजे तसं नाही, म्हणजे आहे ते थोडाफार आहे. एकदमच तर कमी होणार नाही. एवढ्या वर्षाचा 20 वर्षाचा प्रॉब्लेम तुम्ही म्हणाल 2 महिन्यात होईल तर तसं कव्हर नाही होत. ती बॉडी पण आतून क्लिअर झाली पाहिजे ना. मग आता हे आम्हाला 6 महिने तरी घ्या म्हणून सांगितलंय. त्यामुळे 6 महिने आम्ही हा चालू ठेवला. ठीक आहे, तुम्ही तुमचा आज शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या हेल्थ आता हे बघा, याच्या पायांना सुद्धा डार्क स्टेप सर्कल आलेले, तेही त्यांचे क्लिअर झाले. ते बघा. अच्छा, खूपच होतं म्हणजे वाढलेले असे चट्टे होते, तेही त्यांचं क्लिअर झालं. ओके, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर विश्वास आहे? म्हणजे व्यवस्थित त्यांना बरं वाटतंय. अच्छा, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही सांगितल्याबद्दल.